माझं नाव अभिजित आहे. ही घटना सुमारे 5 वर्षापूर्वीची आहे. त्या रात्री माझ्यासोबत जे घडलं ते आजही आठवलं की अंगावर काटा उभा राहतो. मी कामानिमित्त प्रथमच त्या भागात गेलो होतो. माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मला देवळवाडी नावाच्या गावात जायचं होतं. तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी एक महत्त्वाचं काम होतं. संध्याकाळी शहरातून एसटी पकडून मी प्रवास सुरू केला. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण रात्र जसजशी वाढत गेली तसतसं बसमधील प्रवासी कमी होत गेले. 11 वाजेपर्यंत बस जवळजवळ रिकामी झाली होती. बाहेर काळोख पसरला होता. खिडकीतून फक्त झाडांच्या सावल्या आणि अधूनमधून दिसणारे दिवे दिसत होते. प्रवासामुळे मला डुलकी लागली. अचानक कंडक्टरच्या मोठ्या आवाजाने माझी झोप मोडली. उतरा, पुढचा थांबा नाही आता. मी घाईघाईने माझी बॅग उचलली आणि खाली उतरलो. बस थांबली होती एका छोट्याशा बस स्टॉपवर. मी उतरल्याबरोबर बस पुढे निघून गेली. काही सेकंदातच तिचे दिवे अंधारात गायब झाले. आता तिथे फक्त मी होतो आणि आजूबाजूला भयानक शांतता. बस स्टॉप खूप जुना होता. सिमेंटचे तडे गेलेले भाग, गंजलेला फलक आणि बाजूला एक प्रचंड वडाचं झाड. त्याच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि विचित्र आवाज करत होत्या. मी मोबाईल काढला. नेटवर्क नव्हतं, एकही सिग्नल नाही. तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात शंका आली. मी फलकाजवळ गेलो आणि टॉर्चच्या प्रकाशात नाव वाचलं, वडाची वाडी. मी थिजलो. मला तर देवळवाडीत उतरायचं होतं. मी चुकीच्या ठिकाणी उतरलो होतो. त्या भागात माझी कोणाशीही ओळख नव्हती. रात्रीचे जवळजवळ 12 वाजत आले होते. पुढची बस सकाळीच मिळणार होती. क्षणभर मला बस स्टॉपवरच रात्र काढावी असं वाटलं, पण आजूबाजूचं वातावरण पाहून तो विचार लगेच बदलला. अचानक दूर कुठेतरी कुत्रा भुंकला, मग दुसरा आणि पुन्हा शांतता. त्या शांततेत स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. मी आजूबाजूला पाहू लागलो. तेव्हाच मला दूरवर एका टेकडीच्या पायथ्याशी मंद पिवळा प्रकाश दिसला, एखाद्या कंदिलाचा. तो प्रकाश स्थिर होता, म्हणजे तिथे कोणीतरी राहत असणार. माझ्या मनात आशेचा किरण जागा झाला. मी बॅग खांद्यावर टाकली आणि त्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्ता कच्चा होता. दोन्ही बाजूंना झाडी होती. रात्रीच्या अंधारात प्रत्येक सावली जिवंत असल्यासारखी वाटत होती. सुमारे 10 मिनिटं चालल्यानंतर मला ते घर दिसलं. मातीचं जुनं घर, अंगणात एक कंदील लटकलेला, दाराजवळ तुळशी वृंदावन. घर साधं होतं, पण पाहता क्षणी मनाला काहीतरी दिलासा मिळाला. मी दाराजवळ जाऊन हळूच आवाज दिला, कोणी आहे का? आत काही हालचाल झाली. थोड्या वेळाने दार उघडलं. समोर 70च्या आसपास वय असलेले एक म्हातारे गृहस्थ उभे होते. त्यांच्या मागे एक म्हातारी बाई दिसत होती. दोघांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. कोण आहे बाबा? आजोबांनी विचारलं. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. माझं बोलणं ऐकून ते हसले. अरे एवढंच ना, ये आतमध्ये ये. रात्रीच्या वेळी बाहेर राहणं बरं नाही. मला जणू जीवनदानच मिळालं. मी घरात पाऊल टाकलं, पण त्या क्षणी मला कल्पनाही नव्हती की ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार होती. मी घरात पाऊल टाकलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. घर अगदी साधं होतं. मातीच्या भिंती, लाकडी छप्पर आणि कोपऱ्यात ठेवलेला एक जुना कंदील. विजेचा पत्ता नव्हता. त्या कंदिलाच्या मंद प्रकाशात सगळं काही धुसर दिसत होतं. ये बाबा, बस आधी, म्हाताऱ्या बाई प्रेमाने म्हणाल्या. त्यांच्या आवाजात इतका आपलेपणा होता की माझ्या मनातील अर्धी भीती तिथेच नाहीशी झाली. मी बसलो. काही वेळात त्यांनी मला गरम भाकरी, पिठलं आणि कांदा आणून दिला. इतक्या रात्री त्रास दिला तुम्हाला? मी म्हणालो. आजोबा हलकेच हसले. अरे गावाकडे रात्री वाट चुकलेल्या माणसाला मदत करायची असते, त्यात कसला त्रास? त्यांचं बोलणं ऐकून मन भरून आलं. मी जेवत असताना दोघेही शांतपणे माझ्याकडे पाहत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र दुःख कायम दिसत होतं. जणू काही ते अनेक वर्षांपासून एखादं ओझं घेऊन जगत होते. जेवण झाल्यावर म्हातारीने एका खोलीत माझ्यासाठी गादी टाकली. इथं झोप, पाठ झालं की गावाकडे जाणारा रस्ता दाखवतो. मी त्यांचे आभार मानले. झोपण्याआधी मोबाईल पाहिला. अजूनही नेटवर्क नव्हतं. मी मोबाईल बाजूला ठेवला
आणि आडवा झालो. दिवसभराच्या प्रवासामुळे मला लगेच झोप लागली. किती वेळ गेला माहीत नाही, पण अचानक माझी झोप मोडली. कोणत्या तरी आवाजाने मी डोळे उघडले. संपूर्ण घरात शांतता होती. काही क्षण मी तसाच पडून राहिलो होतो. मग पुन्हा तो आवाज आला. जणू कोणीतरी बाहेरून दारावर हळूच बोटं मारत होतं. मी उठून बसलो. रात्रीच्या त्या शांततेत तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. पुन्हा टकटक झाली. माझ्या अंगावर काटा आला. मी सावधपणे खोलीबाहेर आलो. मुख्य खोलीत कंदील अजूनही पेटत होता. आजोबा आणि आजी जागे होते. दोघेही दाराकडे पाहत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. काय झालं? मी हळू आवाजात विचारलं. आजोबांनी माझ्याकडे पाहिलं. काही नाही बाबा, पण त्यांचा आवाज थरथरत होता. दारावर पुन्हा ठोका पडला, यावेळी थोडं जोरात. माझं लक्ष दाराकडे गेलं. क्षणभर मला वाटलं कोणीतरी मदतीसाठी आलं असेल. मी उठून दार उघडायला जाणार इतक्यात आजोबा घाईने म्हणाले, नको. त्यांचा आवाज इतका अचानक होता की मी जागच्या जागी थांबलो. काय झालं आजोबा? आजोबा काही बोलले नाहीत, फक्त डोकं हलवलं. रात्री या वेळेला दार उघडायचं नसतं. घरात पुन्हा शांतता पसरली. मात्र काही मिनिटांनी दारावरील ठोके बंद झाले. मला वाटलं आता सगळं संपलं, पण तसं नव्हतं. कारण थोड्या वेळाने घराच्या मागच्या बाजूने कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला. खरखर, जणू कोरड्या पानांवरून एखादा माणूस फिरत होता. आवाज कधी खिडकीजवळ यायचा, कधी अंगणात यायचा. मी खिडकीजवळ गेलो. बाहेर पूर्ण अंधार होता, पण त्या क्षणी मला दूर कुणीतरी उभं असल्यासारखं वाटलं. मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ती आकृती हलली आणि अंधारात विरून गेली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी मागे वळून पाहिलं. आजीच्या डोळ्यात पाणी होतं आणि आजोबा निर्विकारपणे जमिनीकडे पाहत होते. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं, या घरात काहीतरी बरोबर नाही. आणि बाहेर फिरणारी ती व्यक्ती साधी माणूस नव्हती. घरात भीतीदायक शांतता पसरलेली होती. मी खिडकीपासून दूर सरकलो आणि आजोबांकडे पाहिलं. बाहेर कोण आहे? मी विचारलं. आजोबांनी काही उत्तर दिलं नाही. आजीने मात्र थरथरत्या आवाजात म्हटलं, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस बाबा. कोण आहे तो? पुन्हा शांतता. माझ्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून मी आणखी काही विचारलं नाही. काही वेळ गेला. बाहेरचे आवाजही थांबले. हळूहळू वातावरण पुन्हा शांत होऊ लागलं. मला वाटलं की कदाचित एखादा दारुडा माणूस असेल किंवा गावातला कोणीतरी वेडा माणूस असेल. पण माझा तो समज फार वेळ टिकला नाही. रात्री सुमारे 2 वाजले असावेत. अचानक अंगणातून मोठा आवाज आला, जणू काहीतरी खाली पडल्यासारखा. मी दचकून उठलो. आजोबा आणि आजीही घाबरले. पुन्हा आवाज आला. यावेळी कोणीतरी जोरजोरात बोलत होतं, रागाने, शिव्या देत. त्या आवाजात एवढा संताप होता की माझ्या अंगावर शहारे आले. माझं आहे सगळं, माझंच आहे. कोणी मला थांबवू शकत नाही. तो आवाज अंगणातून येत होता. मी दाराजवळ गेलो आणि दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं. कंदिलाच्या फिकट प्रकाशात एक माणूस अंगणात उभा होता. साधारण 40-45 वर्षाचा. कपडे मळलेले, केस विस्कटलेले. तो स्वतःशीच काहीतरी बोलत होता. कधी रागाने ओरडत होता, तर कधी रागाने हसत होता. त्याचं वागणं पाहून माझ्या अंगावर काटा आला. तो सामान्य माणूस वाटत नव्हता. अचानक त्याची नजर घराकडे वळली आणि तो दाराकडे चालू लागला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. दारापाशी येऊन तो थांबला. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, दार उघडा. घरात कुणीच बोललं नाही. पुन्हा त्याचा आवाज आला, मला माहिती आहे तुम्ही आत आहात. आजोबांचा चेहरा पूर्ण फिकट पडला होता. आजीने त्यांच्या हातावर हात ठेवला. दोघेही काहीतरी आठवत असल्यासारखे दिसत होते. कोण आहे हा? मी कुजबुजलो. यावेळी आजोबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात दुःख होतं, खूप खोल दुःख. आमचा मुलगा. माझा श्वासच अडकला. तुमचा मुलगा? आजोबांनी मान हलवली. हो. मी पुन्हा दाराकडे पाहिलं. तो माणूस अजूनही बाहेर उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आता विचित्र हास्य होतं. जणू तो आतल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहत होता. त्याला काय हवंय? मी विचारलं. आजीच्या डोळ्यात अश्रू आले.
त्याला नेहमी एकच गोष्टी हवी होती बाबा. कोणती? आजीने उत्तर दिलं नाही, पण आजोबा हळू आवाजात म्हणाले, जमीन, घर, पैसा. मी काही क्षण शांत उभा राहिलो. बाहेर उभा असलेला माणूस पुन्हा ओरडू लागला, तुम्ही मला काहीच दिलं नाही, सगळं माझंच होतं, माझं. त्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. त्या क्षणी मला जाणवलं, ही साधी कौटुंबिक भांडणाची गोष्ट नव्हती, यामागे काहीतरी खूप गंभीर आणि भयंकर दडलं होतं. आजोबा उठले, त्यांनी दाराकडे पाहिलं, मग माझ्याकडे आणि शांत आवाजात म्हणाले, आज तुला सगळं सत्य सांगायची वेळ आली आहे. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझ्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या, कारण पुढच्या काही मिनिटात मला त्या घराचं आणि त्या म्हाताऱ्या जोडप्याचं सर्वात भयानक रहस्य कळणार होतं. आजोबा काही क्षण शांत बसले. बाहेर अंगणात उभ्या असलेल्या त्या माणसाचा आवाज अजूनही अधूनमधून ऐकू येत होता, पण आता त्यातला राग कमी आणि वेडेपणा जास्त जाणवत होता. कंदिलाच्या मंद प्रकाशात आजोबांनी बोलायला सुरुवात केली. आमचा एकुलता एक मुलगा होता, सुरेश. आजीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. लहानपणी खूप चांगला होता, गावात सगळ्यांचा लाडका, पण मोठा होत गेला तसा त्याचा स्वभाव बदलत गेला. मी शांतपणे ऐकत होतो. वाईट संगती लागली, दारू, जुगार आणि पटकन पैसा कमावण्याची हाव. आम्ही खूप समजावलं, पण त्याने कधी ऐकलं नाही. बाहेर पुन्हा कोणीतरी चालल्याचा आवाज आला, पण आता मी त्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही. माझं पूर्ण लक्ष आजोबांच्या कथेकडे होतं. आमच्याकडे फार काही नव्हतं, 2 एकर शेती आणि हे घर, पण त्याला तेही लगेच हवं होतं. आजोबांचा आवाज जड झाला. तो रोज पैशांसाठी भांडू लागला, काही दिवसांनी तर मारहाणही करू लागला. माझ्या अंगावर काटा आला. मी आजींकडे पाहिलं. त्या शांतपणे खाली मान घालून बसल्या होत्या. त्या रात्री पाऊस होता, अगदी आजसारखीच काळोखी रात्र. सुरेश दारू पिऊन घरी आला. बाहेर वारा जोरात वाहू लागला. कंदिलाची ज्योत थोडी हलली. तो जमीन त्याच्या नावावर करून द्या म्हणून हट्ट करत होता. आम्ही नकार दिला. घरात काही क्षण शांतता पसरली. मग आजोबा पुढे म्हणाले, आणि त्याचा राग अनावर झाला. त्यांनी पुढचं वाक्य बोलताना डोळे मिटले. त्या रात्री त्याने आम्हाला खूप मारलं. आजींच्या गालावरून अश्रू ओघळले. शेजारी मदतीला येईपर्यंत सगळं संपलं होतं. माझ्या छातीत एक विचित्र वेदना निर्माण झाली. मी त्या दोघांकडे पाहत राहिलो. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त दुःख होतं, खूप जुनं, खूप खोल दुःख. मग काय झालं आजोबा? मी म्हणालो. काही महिन्यांनी सुरेशही मेला. कसा? दारूच्या नशेत मोटारसायकल घसरली आणि जागीच गेला. बाहेरचा आवाज अचानक पूर्ण बंद झाला. संपूर्ण परिसरात भयानक शांतता पसरली. मला जाणवलं, जणू बाहेर उभा असलेला तो माणूसही ही कथा ऐकत होता. मी उठून खिडकीतून बाहेर पाहिलं. अंगण रिकामं होतं, कोणीच नव्हतं, एकही माणूस नाही. मी पुन्हा बसलो. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्याचवेळी एक गोष्ट माझ्या लक्षात येऊ लागली. मी घरात नजर फिरवली तेव्हा प्रथमच काही विचित्र गोष्टी जाणवल्या. घरात धुळीचा कणही नव्हता, पण कुठेही रोज राहण्याच्या खुणा दिसत नव्हत्या. स्वयंपाकघर होतं, पण तिथे ताजी भांडी नव्हती. अंगण होतं, पण पावलांचे ठसे नव्हते. सगळं काही होतं, पण तरीही काहीतरी नव्हतं. माझ्या अंगावर शहारे आले. अचानक मला एक गोष्ट आठवली. मी घरात आल्यापासून एकही शेजारी दिसला नव्हता, एकही कुत्रा भुंकला नव्हता, एकही माणूस या घराकडे आला नव्हता. जणू हे घर बागीच्या जगापासून वेगळंच होतं. माझा श्वास जळ होऊ लागला. तेवढ्यात आजोबांनी माझ्याकडे पाहिलं आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, बाबा, काही गोष्टी माणसाला उशिरा समजतात. त्यांच्या या वाक्याने माझ्या मनात अज्ञात भीतीची एक लाट उसळली, कारण मला जाणवत होतं या घराचं खरं रहस्य अजून समोर आलेलं नव्हतं आणि पहाट होण्याआधी मला ते समजणार होतं. आजोबांचे शब्द ऐकल्यानंतर माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. घरात पूर्ण शांतता होती, फक्त कंदिलाची ज्योत हलकेच थरथरत होती. मी घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे जवळजवळ 4 वाजले होते. पहाट व्हायला अजून थोडा वेळ होता. बाहेर वारा वाहत होता. कधीमधी वडाच्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटत होत्या.
आणि त्यातून येणारा आवाज त्या शांततेत अधिकच भयावह वाटत होता. मी पुन्हा एकदा घरभर नजर फिरवली आणि अचानक माझ्या लक्षात एक गोष्ट आली. मी रात्री जेवण केलं होतं, पाणी प्यायलं होतं, इतका वेळ या दोघांसोबत बसून बोलत होतो, पण मला घरात एकदाही स्वयंपाकाचा वास जाणवला नव्हता, एकदाही भांड्यांचा आवाज ऐकला नव्हता, कुठेही रोजच्या जगण्याची हालचाल दिसली नव्हती. माझ्या छातीत धडधड वाढू लागली. मी काही बोलणार इतक्यात आजी हळूच म्हणाल्या, बाबा घाबरू नकोस. त्यांचा आवाज नेहमीसारखाच प्रेमळ होता, पण त्या क्षणी तो ऐकून माझ्या अंगावर काटा आला. कारण मला जाणवत होतं मी ज्या गोष्टीचा विचार करत होतो त्याचं उत्तर त्यांना आधीच माहिती होतं. आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. तुला आता सत्य समजलं असेल. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काही क्षण कुणीच बोललं नाही. मग आजोबा हळूच म्हणाले, त्या रात्री सुरेशने आमचं आयुष्य संपवलं. आजीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण आईबाबाचं मन शेवटपर्यंत बदलत नाही रे बाबा. त्या म्हणाल्या, तो कितीही वाईट निघाला तरी आम्ही त्याचा द्वेष करू शकलो नाही. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. समोर बसलेले ते दोघे मला आता भयानक वाटत नव्हते, उलट त्यांच्या दुःखांची जाणीव होत होती. इतकं सगळं सहन करूनही त्यांच्या मनात कटुता नव्हती. आजोबा हसले. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य दिसलं. कधीकधी वाट चुकलेल्या लोकांना मदत केली की बरं वाटतं, म्हणूनच आम्ही तुला इथे आणलं. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. त्या घरात एक विचित्र शांतता पसरली. कंदिलाची ज्योत मंद होऊ लागली. वारा अचानक थंड झाला. माझ्या डोळ्यांसमोर सगळं धुसर दिसू लागलं. रात्रभराचा थकवा, भीती आणि धक्का सगळं एकत्र येऊ लागलं. शेवटचं मला आठवतं, आजी माझ्याकडे पाहून म्हणाल्या, पहाट झाली बाबा, आता तुझी वाट सुरक्षित आहे. आणि त्यानंतर माझे डोळे मिटले. जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर उन्हाची कोवळी किरणं पडत होती. मी घाबरून उठून बसलो. समोर तोच जुना बसस्टॉप होता, वळाची वाडी. मी बसस्टॉपवरच्या बाकावर पडलेलो होतो. माझ्या भोवती काही गावकरी उभे होते. अरे आला आला शुद्धीवर, त्यांच्यातला एक म्हणाला. मी गोंधळून इकडे तिकडे पाहू लागलो. ते घर कुठं आहे? मी घाईघाईने विचारलं. कोणतं घर? इथून थोडं पुढे एक म्हातारे आजोबा आणि आजी राहतात. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते एकमेकांकडे पाहू लागले. मग एका वृद्ध माणसाने हळू आवाजात विचारलं, तुझी त्यांच्याशी भेट झाली का? माझ्या अंगावर शहारे आले. मी मान हलवली. तो वृद्ध काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, त्यांना जाऊन 15 वर्ष झाली. माझा श्वास अडकला. आणि त्यांचं घरही आता नाही. अनेक वर्षापूर्वी पळून गेलं. मी काही बोलू शकलो नाही. दूरवर त्या दिशेला पाहिलं. जिथे रात्री मला घर दिसलं होतं तिथे आता फक्त झाडी होती, काहीच नव्हतं. क्षणभर माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण मला जाणवलं त्या रात्री माझा जीव वाचवणारे लोक जिवंत नव्हते, पण त्यांची माणुसकी अजूनही जिवंत होती. मी शांतपणे बसस्टॉपवरून उठलो आणि मनातल्या मनात त्या दोघांना नमस्कार केला. काही आत्मे लोकांना घाबरवण्यासाठी थांबत नाहीत. काही आत्मे अजूनही वाट चुकलेल्या माणसांना घरी पोचवण्यासाठी थांबलेले असतात.